तर आता आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या 11 जागांसाठीच्या कलांकडे आता जाणार आहोत. तर VPSCच्या रिपोर्टनुसार ह्या 11 जागांवरती कोण आपली गड राखण्यात शाबूत राहिलेले आहेत हे आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण रायगडकडे जाऊयात. रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे दोघे रिंगणामध्ये होते. या दोघांमध्ये लढत होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट तर आहेच. शिवाय शेतकरी कामगार पक्षाचा मिळालेला पाठिंबा, मतदारसंघातील निर्णायक असलेला कुणबी, मुस्लिम आणि दलित मतदार आपल्याकडे वळवण्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश यामुळे अनंत गीते हे सुद्धा बाजी मारू शकतात. मात्र असं असलं तरी सुद्धा सुनील तटकरे यांचा वैयक्तिक असलेला प्रभाव, त्यांचा सगळ्या जाती धर्मातील लोकांशी असलेली सलगी, प्रत्येक जाती धर्मातील लोकांसाठी केलेलं त्यांनी कार्य, या साऱ्या गोष्टींमुळे सुनील तटकरे हे अनंत गीतेंपेक्षा काही अंशी पुढे आहेत असा VPSCचा पोल आहे. त्यामुळे या मतदारसंघातून सुनील तटकरे बाजी मारू शकतात. म्हणजे जो अजितदादांचा एकमेव खासदार जो आपण बघतोय की बऱ्याच पोलमध्ये सुद्धा एक निवडून येतोय, तर हे सुनील तटकरे आहेत जे रायगडमधून अजितदादांचे खासदार निवडून येतात. तर यानंतर आपण बारामतीकडे जाऊया. बारामती म्हणजे ज्याचं देशाचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलेलं असतं ते बारामती, अर्थात पवार विरुद्ध पवार अशी, म्हणजे पवार विरुद्ध पवार असं मी का म्हणतोय, सुळे विरुद्ध पवार अशी निवडणूक झाली तरी सुद्धा वास्तवात ती पवार विरुद्ध पवार झाली, ती म्हणजे अजितदादा पवार विरुद्ध शरदचंद्रजी पवार. तर हा मतदारसंघ इंटरेस्टिंग होता. इथली इलेक्शन ज्या मुद्द्यांवर झाली ती म्हणजे एका बाजूला अजितदादांनी विकासाचं राजकारण, मी हे केलं ते केलं, मतदारसंघात जेवढा विकास आणला, निधी आणला, येणाऱ्या काळात मला तो काम करायचं असेल तर रोखठोकपणे भूमिका मांडल्या आणि मला मतदान करा, किती वर्ष पवार साहेब तुम्ही अजून पुढे जाणार आहेत, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंनी शरद पवार साहेब आणि स्वतः शरद पवार साहेब इथं गस्त घालून होते, त्यांनी सुद्धा हेच की आजपर्यंत मी पक्ष कसा वाढवला, कशा पद्धतीनं मतदारसंघावरती लक्ष घातलं, आज भाजपच्या विरोधातल्या भूमिका ज्या ज्या आहेत त्या का घेतल्या, कशा पद्धतीने घेतल्या, हेच मांडत राहिले. आणि सहानुभूतीचं राजकारण हे सुप्रिया सुळेंकडून करण्यात आलं, तर विकासाचं राजकारण अजितदादांकडून करण्यात आलं. मात्र मतदारसंघातल्या लोकांचं मत नेमकं काय आहे, तर लोक हेच म्हणतात की आम्ही, म्हणजे VPSCचा रिपोर्ट सांगतोय, तर लोक हे म्हणतात की आम्ही लोकसभेला साहेबांसोबत आहोत, विधानसभेला नक्कीच दादांना साथ देऊ. अर्थात आता बऱ्यापैकी लोक हे साहेबांसोबत अर्थात सुप्रिया सुळेंसोबत इथं दिसत आहेत. त्यामुळं इथून सुप्रियाताई काही फरकाने का असे ना बाजी मारताना दिसतात. सुप्रिया सुळे बारामती. यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघ येथील निवडणूक सुद्धा फार चर्चेली गेली होती आणि जे अजित पवार गटाकडून 4 उमेदवार उभे राहिले होते त्यातला एक उमेदवार या मतदारसंघातून उभा राहिला होता, ते म्हणजे अर्चना पाटील. त्यानंतर यांच्या विरोधात होते ते म्हणजे विद्यमान खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये त्यांची तर वैयक्तिक क्रेज आहेच, म्हणजे अगदी एका फोनवर तत्पर असणारा किंवा उपलब्ध होणारा खासदार अशी फक्त त्याच मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रसिद्धी तर आहेच. शिवाय उद्धव ठाकरेंना दिलेली साथ, निष्ठावंताचा जो काही शिक्का आहे तो त्यांच्यावर ठळक आहेच. आणि त्यांचा जनसंपर्क असेल, ग्रामीण भागामध्ये त्यांचं असणारं वर्चस्व असेल, खासदारकीच्या काळामध्ये लोकांशी असलेली त्यांची एक भावनिकतेची नाळ असेल, या साऱ्याच गोष्टींमुळे ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूनं लोकांची मतही जास्त आहेत. म्हणजे भले तिथलं बलाबल हे महायुतीच्या बाजूनं असलं तरी सुद्धा लोकांचा कल हा ओमराजे निंबाळकर यांच्याच बाजूनं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे याही मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे बाजी मारू शकतात असा VPSCचा पोल आहे. यानंतर आपण लातूर लोकसभेकडे जाणार आहे. लातूर लोकसभेचा कल जो आहे VPSCचा तो असं सांगतोय की इथं सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजीराव काळगे काँग्रेसचे उमेदवार अशी लढत झाली. सुधाकर शृंगारे हे भाजपचे विद्यमान आमदार तिथून आहेत. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये VPSCच्या रिपोर्टमध्ये असं येते की लोकांकडून असं सांगण्यात आलं की गेल्या 5 वर्षामध्ये म्हणावे तितके सुधाकरराव शृंगारे हे ॲक्टिव्ह राहिलेले नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर शिवाजीराव काळगे हे स्वतः एक डॉक्टर आहेत, क्लीन नेक्ट प्रतिमा त्यांची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशमुख बंधूंनी यांच्यासाठी लावलेली ताकद
म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं समजून लातूरमध्ये ते पूर्ण ताकदीने उतरलेले होते देशमुख बंधू. या सगळ्या गोष्टींचा विचार करता VPCचे अनेक मुद्दे आहेत, त्यातले हे ठराविक मुद्दे तुमच्या समोर ठेवतोय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता इथून काही फरकाने का असेना शिवाजीराव काळगे हे बाजी मारतील असं हा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. त्यानंतरचा सोलापूर लोकसभा मतदारसंघ, जो की या मतदारसंघामधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या अगदी तगड्या उमेदवार उभारल्या होत्या. तर भारतीय जनता पार्टीकडून राम सातपुते हे तरुण उमेदवार म्हणता येतील, तर ते सुद्धा उभा राहिले होते. स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरचा उमेदवार हे सुरुवातीपासूनच इथं चर्चा रंगली होती आणि अगदी प्रणिती शिंदे यांनी पत्राच्या माध्यमातून हा मुद्दा फार चर्चेला आणला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये तो एक मुद्दा फार चर्चेत होता. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्यामुळे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट मतांवर पाहायला मिळतो आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने पारडं जड होतंय. मुस्लिम आणि दलित समाजाची मतं अधिक असल्यानं काँग्रेसचा तो काही पारंपरिक वोट बँकच म्हटली जाते, त्यामुळे ती सुद्धा मतं महाविकास आघाडीला मिळू शकतात. एकंदरीत राम सातपुते यांनी सुद्धा एक तगडी अशी त्यांना टशन दिलेली आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा VPCच्या पोलनुसार या ठिकाणी प्रणिती शिंदे याच बाजी मारतील असा पोल आपल्याला VPCने सांगितलेला आहे या मतदारसंघातून. नक्कीच. आणि त्यातल्या प्रणितींचे वडील सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे आणि देशाच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचंही काही होल्ड तर आहेच मतदारसंघात. प्रणिती शिंदेच्या बाजूने मागच्या वेळेला जसा वंचितचा फॅक्टर इथं महाविकास आघाडीला एक धोका ठरू शकला, तसा यावेळेला फारसा प्रभाव टाकेल किंवा नाहीच टाकू शकत. त्यामुळे प्रणिती शिंदेच विजयी होऊ शकतात असं VPC सांगते. सांगली लोकसभेवरती आपण आता जातोय. तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगलीची सुद्धा लढत ही महाविकास आघाडीमध्ये ताटातूट निर्माण करते का अशा प्रकारची झाली, कारण जी जागा काँग्रेसही मागत होता आणि उद्धव ठाकरेही त्या जागेवरती ठाम राहिले होते. उद्धव ठाकरेंनी तिथे उमेदवार दिला चंद्रहार पाटील पैलवान यांच्या माध्यमातून डबल महाराष्ट्र केसरी. तर तिथून काँग्रेसकडून जे उमेदवार इच्छुक होते ते विशाल पाटील हे अपक्ष लिफाफा हे चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरले होते. तर विद्यमान खासदार 2 वेळ टर्मचे खासदार संजय काका पाटील हे तिथले विद्यमान खासदार होते. अनेक रिपोर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल तर असं सांगितलं जाते की विशाल पाटील हे इथून बाजी मारतील. मात्र VPCचा रिपोर्ट थोडासा या बाबतीत वेगळ्या पद्धतीचा येतोय. VPCचं म्हणणं असं आहे की विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्या मतांचं जे विभाजन होतंय, चंद्रहार पाटील जितकी मतं घेतील तितकीच मतं ही विशाल पाटील किंवा काँग्रेसची कमी होणार आहेत. आणि त्यामुळं विशाल पाटलांच्या बाबतीत सहानुभूती जरी असली मतदारसंघामध्ये तरी सुद्धा वसंतदादा घराण्यांची संदर्भानं असेल किंवा इतर गोष्टींच्या किंवा कदम कुटुंबियांची असणारी, विश्वजित कदम कुटुंबियांची असणारी त्यांना साथ, याच्यामुळे सहानुभूती जी असेल ती जरी असली तरी सुद्धा मतांचं विभाजन जे होणार आहे त्याचा फटका विशाल पाटलांना बसणार आहे किंवा चंद्रहार पाटलांना सुद्धा बसणार आहे आणि त्याचा फायदा हा संजय काका पाटलांना होणार आहे. शिवाय संजय काका पाटलांना मानणारा, भाजपला मानणारा सुद्धा मतदार मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहे हे आपण नाकारू शकत नाही. आणि त्यामुळे काही मतांच्या फरकांनी का असेना परंतु संजय काका पाटील हे इथली जागा राखतील असं हा VPCचा रिपोर्ट सांगतोय. विशाल पाटलां काही फरकांनी का असेना ते पिछाडीवरती राहतील आणि पैलवान चंद्रहार पाटील सुद्धा थोडंसं पिछाडीवर राहतील. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील असे रिंगणामध्ये उतरले होते. दुरंगी लढत झाली. याच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी हवी होती. ते प्रचार सुद्धा म्हणजे त्या पद्धतीनं त्यांनी आपला प्रचार सुद्धा सुरू केला होता, मात्र त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्या या नाराजीचा फायदा घेत शरद पवार यांनी त्यांना आपल्या गटाकडे घेतलं आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली. शरद पवारांनी केलेला अगदी तगडा प्रचार असेल, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूनं सहानुभूतीची लाट असेल, त्यांचा जनसंपर्क असेल. शिवाय शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातील नेहमीच किंग मेकर राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचा सुद्धा फायदा धैर्यशील मोहिते पाटलांना होऊ शकतो. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दलची विद्यमान होते तेव्हा त्यांनी जनसंपर्क कमी ठेवला, लोकांमध्ये नाराजी आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता VPCचा पोल या मतदारसंघातून असा आलेला आहे
की येथून संभाव्य विजयी उमेदवार ही धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच होतील, अशा प्रकारचा इथला पोल आहे. तर यानंतर साताऱ्याकडे आपण जातोय. साताऱ्याची गादी ही चर्चेचा मुद्दा नेहमीच असते आणि यावेळेला सुद्धा उदयन महाराज हे या मतदारसंघातून निवडणुकीला उतरलेले होते आणि त्यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण देत आहे, शरद पवार कोणता उमेदवार देत आहेत, हा पहिल्यापासून एक चर्चेचा मुद्दा होता. शेवटच्या टप्प्यात उमेदवारी डिक्लेअर केली ती म्हणजे शशिकांत शिंदेना, एक माथाडी नेता, माजी जलसंपदा मंत्री आणि त्याचबरोबर कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार अशा पद्धतीची इमेज असणारा हा व्यक्ती होता. तर यांना उमेदवारी दिल्यानंतर सुरुवातीला असं वाटलं की उदयन महाराज सहज जिंकतील की काय, मात्र जशी जशी निवडणूक पुढं जायला लागली, रंगात यायला लागली, शरद पवारांच्या जशा सभा व्हायला लागल्या आणि शशिकांत शिंदेनी ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर केला, त्यांच्या व्यक्तिगत ताकदीचा वापर केला, जनसंपर्काचा वापर केला आणि कॅडर बेस असणाऱ्या नेत्यांचा जसा वापर झाला, अर्थात बाळासाहेब पाटलांनी त्यांच्या पातळीवरती काम करून कराड उत्तर असेल तिथं चांगलं काम केलं, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी चांगलं काम केलं, इकडं मकरंदाबांनी अजित पवारांकडे गेलेलं असताना सुद्धा कुठली भूमिका ठोस दाखवली नाही. त्याच्यामुळं असं म्हटलं गेलं मतदारसंघामध्ये की त्यांचे कार्यकर्ते आज शशिकांत शिंदेसाठी काम करतायत की काय, अशा पद्धतीनं गोष्टी समोर यायला लागल्या आणि त्यातल्या त्यात कोरेगाव स्वतः त्यांचा विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे शशिकांत शिंदेंचा अनेक ठिकाणाहून त्यांना ते प्लस राहिलेले आहेत आणि त्यामुळे काही फरकांनी, साधारणतः एक 40-50 हजारच्या फरकांनी, म्हणजे मोठा फरक आहे हा, VPCचा रिपोर्ट सांगतोय की इथं शशिकांत शिंदे विजयी होतील. यानंतर कोकण विभागातला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, जिथून भाजपाचे नारायण राणे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली असं म्हणता येईल. नारायण राणे यांच्याबद्दलची नाराजी आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची असणारी सहानुभूतीची लाट यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकतं माप आहे. नारायण राणेंबद्दलची मुस्लिम समाजाची नाराजी विनायक राऊत यांच्या पथ्यावर पडू शकते. महायुतीकडून किरण सामंत हे सुद्धा इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. मात्र त्यांचा प्रभाव असणारा गट तिथं मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा परिणाम राणेंच्या मतावर होऊ शकतो. शिवाय नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचे मतभेद निवडणुकीपूर्वी होते, निवडणुकीसाठी ते आले सुद्धा एकत्र, मात्र ते खरंच अंतर्गत तितका पाठिंबा देतील का याबद्दल सुद्धा भलमोठं प्रश्नचिन्ह आहेच. पक्षीय बळ हे महायुतीच्या बाजूने असलं तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचाच मानला जातो, त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेखाली विनायक राऊत यांच्या पत्त्यावर ही निवडणूक पडण्याची दाट शक्यता आहे, असा VPCचा पोल या ठिकाणी आपल्याला सांगतो. म्हणजे सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा आव्हान देण्याचं काम इथं शिवसेना उद्धव गटाने केलेलं आहे असं म्हणू शकतोय. यानंतर आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे जाणार आहे. हातकणंगले मतदारसंघ सुद्धा इंटरेस्टिंग राहिलेला आहे. अगदी सांगायचं झालं तर हातकणंगले मतदारसंघातून सध्या विद्यमान खासदार धैर्यशील माने होते, जे शिंदेसोबत गेले होते आणि त्यामुळं तिथं उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार नव्हता. सुरुवातीला चर्चा झाली, ते चर्चेमध्ये असंच झालं की इथं राजू शेट्टींकडं त्यांना प्रस्ताव देण्यात आला की तुम्ही महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी मशाल चिन्हावरती. राजू शेट्टी म्हटले मी नाही, मी माझ्याच फक्त स्वाभिमानीच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आणि ते त्यांच्या चिन्हावरती ठाम राहिले. त्याचनंतर चेतन नरकेंना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून तुम्ही उमेदवारी लढवावी आणि कोल्हापूरमधून माघार घ्यावी. त्यावेळेला सुद्धा चेतन नरकेंनी सुद्धा हातकणंगलेमध्ये येण्यामध्ये नकार दिला होता, कारण त्याची कारणे त्यांनी सांगितली की वेळ कमी आहे आणि मला इतका सगळा मोठा मतदारसंघ कव्हर करणं अवघड जाईल. मात्र अशा वेळेला सत्यजित पाटील सरोडकर यांना सुद्धा विचारणा ज्यावेळेला करण्यात आली या उमेदवारीच्या संदर्भानं, त्यावेळेला ते मैदानात आले आणि सत्यजित आबा या मैदानात जसे उतरले, शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघामध्ये ते माजी आमदार राहिलेले आहेत आणि ते जसे मतदारसंघात या निवडणुकीत उतरले, सुरुवातीला वाटत होतं की राजू शेट्टी ही निवडणूक जिंकतील. थोड्या काळानंतर असं वाटायला लागलं की सत्यजित आबा पाटलांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीची मतं फुटतील, राजू शेट्टींची मतं फुटतील आणि मग धैर्यशील माने जिंकतील असं वाटत होतं. मात्र जोपर्यंत शेवटचे दिवस काही आले, 15 दिवस सत्यजित पाटलांना मिळाले प्रचारासाठी आणि आता बघितलं तर आपल्या VPCच्या रिपोर्टनुसार सत्यजित आबा पाटील बाजी मारून पुढे निघून गेलेत आणि इथं हातकणंगलेमधून सत्यजित पाटील सरोडकरच जिंकतील असा रिपोर्ट सांगतोय. यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, या ठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज तर
शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक असे रिंगणामध्ये उतरले होते. इथली निवडणूक ही दुरंगीत झाली आणि या ठिकाणी जर म्हटलं तर म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील यांचा काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीकडून त्यांचा वट तर आहेच, तर महायुतीकडून धनंजय महाडिक म्हणजे कोल्हापूरचं राजकारण हे पाटील विरुद्ध महाडिक याच्या भोवतीच फिरत असतं असं म्हटलं जातं आणि त्याचाच इम्पॅक्ट ह्या सुद्धा निवडणुकीवर पाहायला मिळतो. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सभा असतील, त्यांचा वावर असेल, यामुळं अंतिम टप्प्यातलं वातावरण हे बऱ्यापैकी फिरलं अशी चर्चा लोकांमध्ये होती. मात्र असं असलं तरी सुद्धा बंटी पाटील यांची सतेज यंत्रणा जी की फार पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजली जाते अशी सतेज यंत्रणा, छत्रपती शाहू महाराजांविषयीचा आदर आणि सहानुभूती यामुळे मान गादीला आणि मतही गादीला अशी चर्चाच नव्हे तर अगदी मतांच्या रूपातून सुद्धा ते दाखवू असा चंगच जणू कोल्हापूरकरांनी बांधला होता असं VPCचा पोल आपल्याला सांगतोय. शिवाय जे संजय मंडलिक आहेत महायुतीचे उमेदवार ते निष्क्रिय खासदार म्हणून आहे तिथं लोकांमध्ये चर्चेत आहेत. प्रचाराच्या कालावधीत शाहू महाराजांवर दत्तक वारसदार म्हणून त्यांनी केलेली टीका ही सुद्धा त्यांच्या मतांवर नकारात्मक परिणाम आणू शकते. कोल्हापूरची अशी परिस्थिती आहे म्हणजे भलेही नेता एका पक्षामध्ये असला तरी त्यांचे कार्यकर्ते हे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असतीलच असं नाही, म्हणजे नेता तिकडे कार्यकर्ते अशा प्रकारची परिस्थिती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत नाही. तर नेता एकीकडे असला तरी कार्यकर्ते आपल्या मनाचंच करू शकतील अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून बंटी पाटील यांनी केलेले एक उत्तम बूथ नियोजन असेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीच्या काही नेत्यांकडून झालेलं दुर्लक्ष असेल. या साऱ्या गोष्टींमुळं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्थात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज बाजी मारू शकतील असं VPCचा पोल आपल्याला सांगतो. एकंदर हे तिसऱ्या टप्प्यातलं संपूर्ण कल आणि पोल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहात. यानंतर आपण चौथ्या टप्प्याकडे वळणार आहोत. चौथ्या टप्प्यामध्ये सुद्धा निवडणूक ही चुरशीची झाली आणि या चौथ्या टप्प्यामधला सगळ्यात पहिला मतदारसंघ आपण बघणार आहोत तो म्हणजे नंदुरबार मतदारसंघ. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार ज्या होत्या त्या हिना गावित होत्या आणि हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिलेला होता तो म्हणजे गोवाल पाडवी. आता या मतदारसंघामध्ये हिना गावित यांच्याबद्दल अँटी इन्कम्पन्सी मोठ्या प्रमाणात होती. लोक नाराज होते, कामाच्या संदर्भानं त्यांच्याकडून काही गोष्टी केल्या गेल्या नाहीत अशी चर्चा अनेक वृत्तवाहिन्यांमधून असेल किंवा अनेक लोकांकडून असेल किंवा रिपोर्ट्सनुसार असेल ही सातत्यानं समोर येताना दिसत होती. मात्र दुसऱ्या बाजूला गोवाल पाडवींसारखा एक क्लीन नीट चेहरा देण्यात आला काँग्रेसकडून आणि त्यातल्या त्यात त्यांची प्रतिमा ही स्वच्छ चेहरा असल्यासारखी युवकांमध्ये सुद्धा होती आणि ह्या सगळ्या एक चांगली प्रतिमा विरुद्ध सध्या कुठल्याही नेत्यावरती ज्यावेळेला सातत्याने 5 वर्ष 10 वर्ष एखादा सत्तेत राहिला तर अँटी इन्कम्पन्सी तयार होते, तशी हिना गावित त्यांच्या बाबतीत तयार झालेली होती. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे आणि याच्या व्यतिरिक्त तो मतदारसंघ राखीव आहे आणि त्यामुळे राखीव मतदारसंघामध्ये असणारी जे वोटर्स आहेत मग ते इतर समाजाचे असतील SC ST OBC यांनी सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला एक चांगल्या पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे इथं काही फरकांनी का असे ना गोवाळ पाडवी हे बाजी मारून जात आहेत. म्हणजे हिना गावित या विजय कुमार गावित यांच्या कन्या आहेत, तर त्यांचा जो चंद्रकांत सूर्यवंशी आणि विजय कुमार गावित यांच्यातला जो संघर्ष आहे तो अजूनही मिटलेला नाही, त्याचाही परिणाम त्यांच्या मतांवर निश्चितच होऊ शकतो. याच्यानंतरचा जळगाव लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ तर उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिवसेने ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत झाली. गिरीश महाजन यांची तगडी यंत्रणा आणि भाजपचं उत्तम व्यवस्थापन यामुळे स्मिता वाघ यांच्या बाजूने पारडं जड असण्याची शक्यता VPCनं आपल्या पोलच्या माध्यमातून सांगितली आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांना उमेदवारी म्हणजे उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती आणि उमेदवारी महायुतीकडनं उन्मेष पाटील यांना उमेदवारी हवी होती, मात्र ती उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे त्यांच्या बाजूने सुद्धा असलेली सहानुभूतीची लाट याचा फायदा थोडाफार फायदा म्हणजे लोकांमध्ये चर्चा अशी आहे की त्याचाही फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. उन्मेष पाटील हे स्वतः म्हणजे त्यांनी पक्षांतर केलं
आणि उन्मेष पाटील यांनी आपला मित्र असणारा करण पवार म्हणजे ते स्वतः उभा राहू शकले असते, मात्र ते स्वतः उभे राहिले नाही, तर त्यांनी मित्र असणारे करण पवार यांना निवडणुकीमध्ये उभा केलं. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या पाठीचा जो गट आहे तो करण पवार यांच्या पाठीशी उभा राहू शकतो. शिवाय दोन्हीही मराठा समाजाचे उमेदवार आहेत, परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला असणारा विरोध या ठिकाणी पाहायला मिळाला. लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने जनसंपर्क भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडल्याने तिथल्या बीजेपीची असणारी म्हणजे तिथल्या यंत्रणेची असणारी इत्थंभूत माहिती, शिवाय विविध आंदोलनात घेतलेला पुढाकार यामुळे करण पवार यांची एक क्रेज निर्माण झाली होती. आणि ऐन निवडणुकीत पक्षांतर केल्यामुळं पारंपरिक भाजपा कार्यकर्त्यांनी मतदार हे काही अंशी नाराज झालेले आहेत. एकंदरीत या संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता VPCचा पोल असं सांगतोय की येथील संभाव्य विजयी उमेदवार या भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ असू शकतात. म्हणजे करण पवार जरी सक्रियपणे पुढे गेले असले, उद्धव ठाकरेंनी जरी साथ दिली असली, त्यांच्या मित्रांनी जरी साथ दिली असली, तरी सुद्धा स्मिता वाघ या रिपोर्टनुसार काही प्रमाणात पुढे आहेत, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर रावेरमध्ये आपण जाऊयात. रावेर सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खडसे हे एकनाथ खडसे हे फार पूर्वीपासून त्या मतदारसंघातून आहेत. रक्षा खडसे या त्यांच्या सुनबाई त्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. त्यांचं होम ग्राउंड होतं आणि त्यातल्या त्यात एकनाथ खडसे हे शरद पवारांसोबत गेले होते. मात्र निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःच्या सुनेचा प्रचार करताना ते दिसले. त्यामुळे एकनाथ खडसे, रक्षा खडसे, भाजपची साथ अशा अनेक गोष्टी या मतदारसंघात एकत्रित जोडून आल्या. आणि समोर बघायला गेलं तर श्रीराम पाटील यांचा त्या राजकारणातील नौखा अनुभव, म्हणजे अनुभव एवढा फार काही त्यांचा नव्हता. त्यामुळं तिथं त्यांना खडसेंच्या विरोधात तितकं काही काम करता येईल का, तर असं वाटलं नाही. त्यामुळं रक्षा खडसे यांनी चांगल्या पद्धतीने तिथं बाजी मारून जातील आणि एका चांगल्या फरकानं मारतील, असा हा VPCचा रिपोर्ट आपल्याला सांगतोय. याच्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघ, येथून भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे तर काँग्रेसचे कल्याणराव काळे हे रिंगणात उतरले होते. दुरंगी लढत होत असली तरी सुद्धा इथं एक इंटरेस्टिंग मुद्दा होता, तो म्हणजे अपक्ष उभा राहिलेले मंगेश साबळे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून, छोट्या मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून एक क्रेज केली होती. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका दोन्ही उमेदवारांना होऊ शकतो. मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान असणारा हा जालना लोकसभा मतदारसंघ, कारण येथूनच जी ठिणगी पडली ती जालन्यातूनच पडली गेली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाज बांधव नाराज असल्याने त्याचा फटका हा रावसाहेब दानवेंना बसू शकतो. परंतु मराठा समाजाची मते ही कल्याणराव काळे यांना मिळण्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश साबळे, कारण त्यांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं होतं, त्यामुळे ती मतं त्यांना मिळू शकतात. असं असलं तरी सुद्धा जरांगे पाटील यांनी सुद्धा जाहीररित्या सांगितलं होतं की आम्ही कोणताही आमचा उमेदवार उभा करत नाही, हे त्यांनी क्लिअर केल्यामुळे मंगेश साबळे यांच्याही बाजूने जी मराठा समाजाची मतं पडू शकतात त्यातही फूट होऊ शकते. कैलास गोरंट्याल आणि राजेश टोपे यांचा पाठिंबा कल्याणराव काळे यांना मिळतो. परंतु रावसाहेब दानवे यांचा जालन्यातील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि ग्रामीण भागाशी त्यांची जोडलेली नाळ गेल्या अनेक वर्षांपासून जालन्याचे ते किंग मेकर ठरलेले आहेत. आणि यामुळं कल्याणराव काळे हे प्रचाराच्या बाबतीत भलेही पुढे असले तरी सुद्धा या लोकसभा मतदारसंघातून संभाव्य विजयी उमेदवार हे रावसाहेब दानवेच असतील, असं VPCचा पोल सांगतो. तर यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जातोय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा लढत तिहेरी झालेली होती. तिथं इम्तियाज जलील होते, ठाकरे गटांकडून चंद्रकांत खैरे होते आणि संदीपान भुमरे शिंदे गटाकडून होते, अर्थात शिंदेच्या शिवसेनेकडून होते. इथं सुद्धा सामना अटीतटीचा झाला. सध्या विद्यमान खासदार जे आहेत ते इम्तियाज जलील हे आहेत. त्यांचं सुद्धा मतदारसंघामध्ये चांगलं काम आहे, होल्ड आहे. मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी नेहमीच राहतो. मात्र या निवडणुकीमध्ये असं झालं की मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे असं सातत्यानं अनेक ठिकाणी दिसण्यात आलं. आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा तो मोठ्या प्रमाणात समाज आहे. आणि त्याचबरोबर इथं जर बघायला गेलं तर पक्षीय बलाबल शिंदेचे 3 आमदार आहेत, त्याचबरोबर भाजपचे 2 आहेत. अर्थात पक्षीय बलाबलाचा संदीपान भुमरेंना फायदा होईल असं वरकरणी आपल्याला सगळ्यांना पाहताना वाटतंय. मात्र सहानुभूतीची लाट जी उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे त्याचा फायदा इथं खैरेंना होताना दिसतोय. आणि VPCच्या रिपोर्टनुसार सुद्धा जो सहानुभूतीचा फायदा खैरेंना होणार आहे त्याच्यामुळं काही फरकाने का असेना इम्तियाज जलील संदीपान भुमरेंना क्रॉस करून खैरे थोडंसं पुढे जात आहेत.
यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघ येथून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे, तर शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे जे की विद्यमान खासदार होते, अशा दोघांच्यात लढत झाली. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच इथं लढत झालेली होती. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण, जनसंपर्क कमी आणि त्यांच्या उमेदवारीवर पक्षांतर्गतच असलेले मतभेद यामुळे त्यांच्या बाजूने थोडंसं नकारात्मक वातावरण होतं. शहरातली मतं ही बारणेंच्या बाजूने पडू शकतात, तर ग्रामीण भागातली मतं ही संजोग वाघेरे यांच्या बाजूने पडू शकतात. शिवाय दोघेही नातलग आहेत, त्यामुळे ते नातलग असल्यामुळे नातेवाईक सुद्धा मतदारसंघामध्ये बरेचसे आहेत आणि त्या नातलगांच्या मतांमध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता आहे. संजोग वाघेरे यांचा सुद्धा प्रभाव, त्यांचा जनसंपर्क, लोकांमध्ये मिसळणं या गोष्टींमुळे सुद्धा या मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे हे भले विद्यमान खासदार असले तरी सुद्धा त्यांना अगदी टफ अशी फाईट संजोग वाघेरे यांनी दिलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी दोघांच्यातही इतकी अतिटतीचा सामना झाल्यामुळे येथून नेमकं कोण पुढे जाऊ शकतं हे आपल्याला निकाला दिवशीच सांगता येईल असं VPC सांगते. तरी सुद्धा संजोग वाघेरे हे काही अंशी पुढे जातील असा VPCचा पोल आपल्याला सांगतो. यानंतर आपण पुण्याकडे जाणार आहोत. पुण्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग निवडणूक झाली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मुरलीधर मोहोळ विरुद्ध धनगेकर असा हा इथला सामना होता. अगदी अटीतटीचा सामना झाला. बऱ्यापैकी पुणे लोकसभा मतदारसंघ हा बापटांपासून किंवा त्याच्या आधीपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कॅडर बेस भाजपचं काम तिथं चांगलं आहे. धनगेकरांची क्रेज चांगली आहे. म्हणजे विधानसभेच्या पोटनिवडणुकीला आपण बघितलं असेल, धनगेकरांनी ती दाखवून सुद्धा दिली. मात्र आता लोकसभा एकच विधानसभा मतदारसंघ नाही तर तिथं 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि कॅडर बेस फार चांगला असल्यामुळे इथं भाजपनं पुन्हा एकदा ताकद लावलेली आहे. मोहोळ यांचं सुद्धा काम तिथं मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या काळात दिसून येते. त्यामुळं धनगेकरांच्या क्रेजला VPCच्या रिपोर्टमध्ये मोहोळ यांनी क्रॉस करून मोहोळ पुढे निघून जातात आणि इथं पुण्यामध्ये मोहोळ आपला गड शाबूत ठेवत आहेत. यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार होते, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार रिंगणामध्ये होते. अमोल कोल्हे यांच्या व्यक्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि वक्तृत्वाचा मतदारसंघावर प्रभाव आहेच. शिवाय शरद पवार साहेब यांच्या बाबतीत ग्रामीण भागात असलेली सहानुभूतीची लाट आणि मोदी विरोधी फॅक्टर हा जास्त त्या ठिकाणी इम्पॅक्ट करणारा ठरला. दिलीप वळसे पाटलांची भूमिका आणि मतदाना दिवशी शरद पवार साहेबांच्या नावाने त्यांनी केलेली भावनिक साथ ही सुद्धा मतांवर परिणाम करणारी ठरली. अमोल कोल्हे यांची लोकसभेतील भाषणे, त्यांची रोखठोक मते ही सुद्धा लोकांवर इम्पॅक्ट करणारी आहेत. शिवाजीराव आढळकर यांची राजकीय कारकीर्द तर आहेच, त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहेच. शिवाय अमोल कोल्हे यांना विकासाच्या मुद्द्यापर्यंत, म्हणजे भले ते वक्तृत्व करत असले, भाषणं करत असले, रोखठोक मते मांडत असले तरी सुद्धा अंतिम टप्प्यापर्यंत विकासाच्या मुद्द्याकडे निवडणूक नेण्यात ते कुठंतरी कमी पडलेले आहेत असं जाणवलं गेलं. मात्र तरीही अमोल कोल्हेंची वैयक्तिक असणारी क्रेज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे त्यांचा असणारा प्रभाव, संसदेत मांडलेले परखडपणे प्रश्न, बैलगाडा शर्यत, शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जवळ करून केलेला प्रचार यामुळं अमोल कोल्हे या ठिकाणाहून बाजी मारतील असा VPCचा पोल आपल्याला सांगतो. तर अमोल कोल्हे बाजी मारतील. मात्र लगेच दुसरा मतदारसंघ जवळच असणारा तिथं अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अशीच इंटरेस्टिंग निवडणूक झाली जशी माढ्यामध्ये झाली, की ऐन वेळेला शरद पवारांनी दुसरीकडून आलेला उमेदवार, अर्थात दुसरीकडून मी म्हणणार नाही, लंके हे शरद पवारांच्या सुरुवातीपासून होते. मात्र अजितदादांच्या सोबत ते गेले. मात्र जसं गरज पडली तसं तिकडून काही उमेदवारी मिळू शकत नाही आणि त्यावेळेला पवार साहेबांसोबत त्यांना पुन्हा जाणं योग्य वाटलं. त्यामुळं लंके पुन्हा शरद पवारांसोबत आले. मात्र तिथं सुजय विखे यांच्या विरोधात त्यांना निवडणूक लढवायची होती आणि ती तितकी सोपी नव्हती.
तर या मतदारसंघामध्ये लंकेंनी चांगली ताकद लावली. त्यांच्या जेवढ्या त्यांना निवडणुकीच्या संदर्भानं इंटरेस्टिंग अशा गोष्टी करता येऊ शकत होत्या, महत्त्वाच्या गोष्टी करता येत होत्या, जे कॅम्पेन राबवता येत होते त्यांनी ते राबवले. मात्र विखेंची असणारी तिथली ताकद, मतदारसंघावरती असणारा होल्ड, त्यांनी ज्या प्रमाणात विखेंनी कामं सुद्धा इलेक्शनच्या काळात प्रचाराच्या दरम्यान केली ती सगळी बघता आणि अजित पवारांकडे जाणं निलेश लंकेंचं आणि परत येणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा काही प्रमाणात लोकांना न आवडल्याचं सुद्धा तिथून रिपोर्ट्समध्ये लोकांच्या अनेकांच्या सांगण्यातून येत होतं. आणि या सगळ्या गोष्टी रिपोर्टमध्ये ज्यावेळेला आपण VPCच्या बघतो हे लक्षात येतंय की विखे हे आपला गड हा राखतायत आणि लंके काही फरकांनी या VPCच्या रिपोर्टनुसार पराभूत होताना दिसत आहेत. यानंतर आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे जातोय. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये सुद्धा महायुती महाविकास आघाडी यांचं बलाबल आपण बघितलं तर साधारणतः एकसारखंच होतं. मात्र इथून जर आपण पाहिलं असेल तर भाऊसाहेब वागचौरे यांच्या बाजूनं चांगलं वातावरण शेवटपर्यंत तयार होत होतं. परंतु उत्कर्षा उपवते यांना वंचितकडून उभं करण्यात आलं. म्हणजे ज्यांचा मतदारसंघ रूपवते यांना त्यांचा मतदारसंघामध्ये ऑलरेडी त्यांचा होल्ड होता आणि त्यांनी असं एक की लोकांशी कनेक्ट त्यांचा चांगल्या प्रमाणे होता आणि त्यामुळे असं झालं की त्या मतदारसंघामध्ये उत्कर्षा यांनी मोठ्या प्रमाणात मतं खाल्लेली आहेत. आणि त्याचबरोबर पुढं म्हणजे काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी हवी होती, त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये तर फूट होणारच होती, कारण त्यांची एक महिला म्हणून वैयक्तिक क्रेज मोठ्या प्रमाणात होती. भाऊसाहेब वागचौरे यांच्या बाजूने चांगलं वातावरण होतं, कारण त्यांनी याच्या आधीचा एक चांगला अनुभव राजकारणाचा होता. मात्र असं असलं तरी सुद्धा उत्कर्षा रूपवते आणि भाऊसाहेब वागचौरे यांच्यामध्ये होणाऱ्या मतांच्या विभागणीचा फायदा हा सदाशिव लोखंडे, जे की विद्यमान खासदार आहेत, त्यांना होऊ शकतो. आणि त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातून संभाव्य विजयी उमेदवार हे सदाशिव लोखंडे असतील, असा पोल या ठिकाणी सांगतोय. यानंतर आपण इंटरेस्टिंग असणाऱ्या बीडकडे जातोय. तर बीड लोकसभा मतदारसंघ हा फार इंटरेस्टिंग पहिल्यापासून राहिला. तिथं पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे अशी निवडणूक झाली. बजरंग बाप्पा सोनवणे हे शरद पवार गटाकडून होते, अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून. तर पंकजा मुंडे या स्वतः तिथं भाजपकडून निवडणूक लढवत होत्या. धनुभाऊ अर्थात धनंजय मुंडेंनी सुद्धा त्यांना साथ दिलेली होती. स्वतःच्या भगिनी त्यांच्यासोबत होत्या आणि त्यातल्या त्यात तिथला सगळा वंजारी समाज मोठ्या प्रमाणात, वंजारी समाज जो आहे तो सगळा पंकजा मुंडेंच्या सोबत होता. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी बघता पंकजा मुंडेंनी ताकद लावायची तेवढी सगळी लावली. मात्र मराठा समाज, मराठा आरक्षण या सगळ्या गोष्टींचा विचार करता जरांगे पाटलांची भूमिका त्या काही काळामध्ये भाजप विरोधाच्या संदर्भातली समोर येत होती आणि त्यामुळे लोकांनी मराठा विरुद्ध वंजारी समाज अशा पद्धतीची इलेक्शन तिथे झाली आणि तो वंजारी समाज विरुद्ध मराठी. आता सुद्धा जर बघितलं असेल तर ज्या दिवशी मतदानाचे कल येणार आहे त्या दिवशी तिथं आचारसंहिता लावण्यात आलेली आहे. याचं कारण इतकं, आचारसंहिता म्हणजे संचारबंदी करण्यात आलेली आहे, तर संचारबंदी याच्यासाठी कारण तिथं इतकं सेन्सिटिव्ह वातावरण झालं. महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांवरती निवडणूक गेली, मात्र इथं धर्माच्या आणि जातीच्या कारणावरती निवडणूक गेली आणि याचा फायदा काही प्रमाणात का असेना तिथं असणाऱ्या मोठ्या प्रमाणात वंजारी समाजामुळे पंकजा मुंडेंना होताना दिसतोय. आणि पंकजाताईंना म्हणजे त्यांच्या भगिनी आहेत प्रीतम मुंडे यांनी सुद्धा इतकी साथ दिली. अगदी बीड बाहेर जे वंजारी समाजाचे समाजबांधव होते, अगदी बाहेर जाऊन सुद्धा त्यांचे मेळावे घेतले गेले. त्यांना आपल्या बाजूनं मतदाना दिवशी आणण्यापर्यंतचं काम प्रीतमताई मुंडे यांनी केलेलं आहे. त्यामुळं मतदाना दिवशी सुद्धा वंजारी समाजाचे एक गठ्ठा मतदान हे पंकजाताईंना झालं अशी चर्चा लोकांमध्ये होते आणि त्याचा फायदा पंकजाताईंना होणार आहे. त्यामुळे इथला सुद्धा संभाव्य उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांच्या पथ्यावर पडू शकतो असं सांगण्यात आले.